आपण मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन सुरू केलेलं आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन पाहत आहोत. त्याच्यामध्ये पहिलं पाहिलेलं आहे ब्रीदिंग, आणि ब्रीदिंग मध्ये इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशन ह्या दोन गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढे पाहिलेलं आहे आपण पुढचा मेकॅनिझम कुठला पाहिला आपण. पुढचा मेकॅनिझम जो आहे तो पाहिलेला आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन. एक्सटर्नल रेस्पिरेशन जे आहे बिटवीन लंग आणि ब्लडच्या बिटवीन होतं, आणि इंटरनल रेस्पिरेशन मध्ये आपण ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन आणि ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड ह्या दोन गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्याच्यातही आपण ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन मध्ये इफेक्ट्स पाहिलेले आहेत, कर्व देखील पाहिलेला आहे. ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व सांगितलं आपण, बोर्स इफेक्ट सांगितला, हाल्डन इफेक्ट सांगितला. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड जे आहे ते 3 पद्धतीने होते. पहिला जो आहे बाय प्लाझ्मा सोल्युशन, त्याच्यामध्ये 7% जो आहे आपला कार्बन डायऑक्साईड ट्रान्सपोर्ट होतो डिझॉल्व्ह फॉर्म मध्ये ॲज कार्बोनिक ऍसिड. बायकार्बोनेट द्वारे कार्बन डायऑक्साईड जो आहे नियरली 70% जो आहे कार्बन डायऑक्साईड कॅरी होतो. त्याच्यामध्ये कार्बोनिक अनायड्रस हा एन्झाईम आपण सांगितलेला आहे. देन कार्बोनिक ऍसिड हा अनस्टेबल असा कंपाऊंड फॉर्म होतो, तो ताबडतोब ब्रेकडाऊन होतो. ब्रेकडाऊन झाल्यानंतर ताबडतोब हायड्रोजन आयन्स आणि कार्बोनेट्स मध्ये तो फॉर्म होतो. नंतर मूव्ह होतात ते कार्बोनेट्स आणि हायड्रोजन आयन्स आरबीसी मधला जो क्लोराईड आहे तो परत आरबीसी मध्ये एंटर होतो. त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, क्लोराईड शिफ्ट ऑफ हॅमबर्गर्स फिनॉमिनॉन असं म्हणलेलं आहे. पुढे आपण काय सांगितलं अजून की आपला जो शिफ्ट झालेले कार्बोनेट्स आणि हायड्रोजन आयन्स आहेत ते ब्लड मध्ये प्रेझेंट असणारे सोडियम आणि पोटॅशियम ह्यांच्यासोबत काय होतात, कनेक्ट होतात आणि बाइंड होतात आणि काय फॉर्म करतात, सोडियम बाय कार्बोनेट. आणि हायड्रोजन आयन जो आहे तो रिड्यूस हिमोग्लोबिन फॉर्म करतो आणि ऍट लेवल ऑफ लंग्स मध्ये लेवल ऑफ लंग्स मध्ये आपण काय सांगितलं, रिस्पॉन्स कसा आहे, लो पार्शियल प्रेशर टू कार्बन डायऑक्साईड. इन ऑफ द अल्व्हेओलार एअर हायड्रोजन आयन जो आहे तो कसा आहे, हायड्रोजन आयन जो आहे, हायड्रोजन आयन आणि बाय कार्बोनेट आयन्स परत काय होतात, रिकंबाईन होतात आणि फॉर्म काय होतो आपला कार्बोनिक ऍसिड अंडर इन्फ्लुएन्स ऑफ कार्बोनिक अनहायड्रस, आणि त्याच्यामुळे काय होते आपला कार्बन डायऑक्साईड इनकम आणि अशा पद्धतीने कार्बन डायऑक्साईड हा रिलीज केला जातो. दुसरं सांगितलं आपण, तिसरा वे सांगितलं सेल्स रेड ब्लड सेल्स द्वारे 23% कार्बन डायऑक्साईड रिलीज केला जातो. आज आपण पाहणार आहोत शेवटची स्टेप ऑफ मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनची, ती म्हणजे सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन हा जो आहे लास्ट स्टेप टेकिंग प्लेस इनसाइड सेल, वेअर जिथे आपले पहा ही सेल्युलर रेस्पिरेशन जी आहे लास्ट स्टेप आहे ही आपल्या सेलच्या आतमध्ये होत असते, जिथे फूड हा काय होतो ऑक्सिडाइज. फूड काय ऑक्सिडाइज होतो, जे काही आपण फूड मटेरियल ईट केलेलं आहे, फूड मटेरियल काय ईट केलं आपण, कार्बोहायड्रेट्स प्रोटीन फॅट्स, हे ब्रेकडाऊन कॉम्प्लेक्स मटेरियल पासून कॉम्प्लेक्स फूड पासून सिंपल फूड मध्ये त्यांना काय केलं जातं, कन्वर्ट केलं जातं. आणि हे कुठं केलं जातं, इंटेस्टाईन मध्ये त्यांना सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं जातं. म्हणजे तिथे ऑक्सिडाइज होतं फूड मटेरियल, ब्रेकडाऊन होते आणि काय फॉर्म होते आपली
एटीपी मॉलिक्युल्स जनरेट होतात. एटीपी ही काय आपली एनर्जी आहे. त्याचबरोबर सेल्युलर रेस्पिरेशन जो आहे शोन बाय 2 स्टेप्स. पहिली स्टेप आहे आपली ऑक्सिडेशन आणि दुसरी स्टेप आहे फॉस्फोरायलेशन. आपण पहिले पाहू ऑक्सिडेशन बद्दल. ऑक्सिडेशन मीन्स काय ब्रेकडाऊन. कशाचं ब्रेकडाऊन होतं? कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स चं कन्वर्जन कशामध्ये होतं? सिंपल इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स मध्ये. म्हणजे जे काही आपण खाल्लेलं आहे कार्बोहायड्रेट्स त्याचं सिंपल फॉर्म मध्ये कशामध्ये कन्वर्ट केलं जातं? आपल्या ग्लुकोज मध्ये त्यांना कन्वर्ट केलं जातं. हा सिंपल इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे आणि त्याच्यापासून काय रिलीज होते? ऑक्सिडेशन होऊन जे काही फूड मटेरियल ईट केलेलं आहे अगोदर त्याला कॉम्प्लेक्स पासून सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं जातं. ऑर्गॅनिक पासून इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि त्याच्यापासून काय रिलीज होते? आपली हीट एनर्जी काय होते? रिलीज होते. त्याची रिएक्शन आहे आपली C6H12O6 ग्लुकोज मॉलिक्यूल ब्रेक होऊन काय होते? एनर्जी फॉर्म होते C6H12O6 इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन जेव्हा एक आपण इन्स्पायरेशन करतो त्यावेळेस काय रिलीज होते? आपले 6 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साइड प्लस 6 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर मॉलिक्युल्स आणि एनर्जी किती फॉर्म होते? 686 किलो कॅलरी. एवढी आपली एनर्जी तिथे एक ग्लुकोज मॉलिक्यूल ब्रेकडाऊन झाल्यानंतर एवढी एनर्जी दरवेळेस तिथे काय होत असते? फॉर्म होत असते. आता पुढचं पाहू फॉस्फोरायलेशन. आता जे काही एनर्जी तयार झालेली आहे ऑक्सिडेशन थ्रू तेच आता फॉस्फोरायलेशन पुढे त्याला काय करते? ट्रॅप करते आणि ट्रॅप करून हीट एनर्जीचं रूपांतर कशामध्ये करते? एटीपी मॉलिक्युल्स मध्ये. ट्रॅपिंग हीट एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. आणि एटीपी जे आहेत तिथे पहा आपल्या रिएक्शन मध्ये एडीपी ॲडिनो डायफॉस्फेट काय रिएक्शन येते पहा. आपले ॲडिनो डायफॉस्फेट हे इनऑर्गॅनिक फॉस्फेटशी काय होतात? एकत्रित येतात आणि त्याला बॉन्ड काय झालेली असते? आपली हीट एनर्जी 7.3 किलो कॅलरी. आणि ह्याला ब्रेकडाऊन करून ह्यांना एनर्जी आवश्यक एवढी लागत नाही पण ह्या बॉन्डला ब्रेकडाऊन करून काय फॉर्म होते? आपले एटीपी मॉलिक्युल्स इथे काय होतात? फॉर्म होतात. जी आपली करन्सी आहे. एटीपी कशासाठी यूज होते आपल्या बॉडीमध्ये? फॉर व्हायटल लाईफ प्रोसेसेस. म्हणून सो कॉल्ड ॲज एनर्जी करन्सी ऑफ सेल. जसं बाहेर आपण पैसे देऊन कुठल्याही गोष्टी रुपया नोट आपले कॉइन्स वगैरे देऊन कुठलीही गोष्ट आपण जसं खरेदी करू शकतो किंवा कुठलीही गोष्ट घेऊ शकतो तसं आपल्या बॉडीमध्ये एटीपी ही काय करन्सी आहे. कशासाठी यूज होते ही? व्हायटल लाईफ प्रोसेसेस. आपल्या व्हायटल लाईफ प्रोसेसेस कुठले आहेत? चालणे, बोलणे, मेटाबॉलिझम आहे, रेस्पिरेशन आहे, सर्क्युलेशन आहे. या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला एनर्जीची आवश्यकता असते. त्यासाठी एटीपी यूज टू कॅरी लाईफ प्रोसेसेस म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? सो दे कॉल्ड ॲज एनर्जी करन्सी ऑफ सेल. इथे कंप्लीट झालेलं आहे आपलं मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. आता आपण पुढे पाहू रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग. कंट्रोल ब्रीदिंग वर कशा आहे? तर रेस्पिरेशन ही जी प्रोसेस आहे अंडर कंट्रोल ऑफ नर्वस सिस्टीम अँड केमिकल सिस्टीम. केमिकल्स मीन्स काय? जे आपले हार्मोन्स आहेत. ठीक आहे. आणि नर्वस आपले ज्या ब्रेनच्या ज्या नर्व्स आहेत ते देखील आपल्याला क्रॅनियल नर्व्स ज्या आहेत ब्रेन पासून अराईज झालेल्या त्यांना आपण क्रॅनियल नर्व्स असं म्हणतो. तर रेस्पिरेशन ते देखील कंट्रोल करते. आणि ह्युमन ॲडल्ट जो आहे एका मिनिटामध्ये जवळपास 12 ते 16 एवढे काय करतो नॉर्मली एक ॲडल्ट पर्सन. छोट्या मुलांचं सांगत नाही आपण. ॲडल्ट पर्सन जो प्रौढ व्यक्ती मोठी झालेली जी व्यक्ती आहे तो एका मिनिटामध्ये 12 to 16 टाइम्स काय करतो? रेस्पिरेशन ही प्रोसेस करतो. व्हाईल ॲज जे न्यूबॉर्न म्हणजे आता ज्यांचा जन्म झालेला आहे ते एका मिनिटामध्ये किती टाइम्स
रेस्पिरेशन करतात 44 टाइम्स पर मिनिट, तर ऍडल्ट किती करतात 12 टाइम्स पर मिनिट. ते नॉर्मल ब्रीदिंग जी आहे, नॉर्मल ब्रीदिंग इज इनव्हॉलंटरी प्रोसेस. आता पहा, आपण श्वसनावर कंट्रोल ठेवू शकतो का? नाही. तुम्ही हो म्हणताल, पण जास्त वेळ आपण त्याला होल्ड करू ठेवू शकत नाही. कारण आतमध्ये जर कार्बन डायऑक्साईड जास्त झाला की ताबडतोब आपल्याला ऑक्सिजनची गरज भासते आपल्या आतमधल्या सेल्सला. त्याला 2-3, काही जण जे योगा वगैरे करत असतील ते 2-3 मिनिट ब्रीदिंगला कंट्रोल करू शकतात. एक लिमिटेशन आहे, लिमिटेशनच्या वर आपण ब्रीदिंगला कंट्रोल करू शकत नाही. त्याच्यामुळे नॉर्मल ब्रीदिंग जी आहे ती कशी आहे? इनव्हॉलंटरी प्रोसेस, मीन्स नॉट अंडर कंट्रोल ऑफ आवर विल, त्याला म्हणायचं आहे इनव्हॉलंटरी प्रोसेस. आणि जो काही स्टेडी एक स्थिर रेट आहे आपल्या रेस्पिरेशनचा, कंट्रोल बाय न्यूरॉन्स. ठीक आहे, स्थिर म्हणजे स्टेबल कुठला सांगितलं आपण? स्टेडी. जसं 12 to 16 टाइम्स हा ऍडल्ट रेस्पायर करतात 1 मिनिट मध्ये, तसं एक स्टेडी रेट ऑफ रेस्पायरेशन आहे आपल्या बॉडी मधला प्रत्येकाचा. तर तो कोण कंट्रोल करतो? कंट्रोल बाय न्यूरॉन्स लोकेटेड इन पॉन्स अँड मेड्युला, त्यांनाच म्हणायचं आहे रेस्पिरेटरी सेंटर्स. आता आपण हे ब्रेन घेऊ. इथे आहे आपली ब्रेनची डायग्राम. आपला ब्रेन जो आहे 3 पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. 3 पार्ट. समोरचा जो असतो त्याला फोर ब्रेन म्हटलं जातं, मधला ब्रेन जो आहे त्याला मिड ब्रेन, आणि लास्ट जो पार्ट आहे आपल्या ब्रेनचा त्याला हँड ब्रेन असं म्हणतो. त्याच्यामध्ये पॉन्स आणि मिड्युला, शेवटी आपल्याला काय पाहायला भेटतात? पॉन्स आणि मेड्युला असे 2 स्ट्रक्चर आहे. खाली आपल्याला परत हा आपला मेड्युलाचा पार्ट कंटिन्यू होतो, स्पायनल कॉर्ड. पुढे हा आपल्या व्हर्टिब्रल कॉलम मध्ये एंटर होतो हा पार्ट. इथपर्यंत आलं लक्षात? तर ह्या सेंटर्सला पॉन्स आणि मेड्युला मध्ये काय प्रेझेंट आहेत? न्यूरॉन्स प्रेझेंट आहेत, ज्यांना म्हटलं जातं रेस्पिरेटरी सेंटर्स. यांच्यामध्ये काय काही सेंटर्स आहेत ते आपण पुढे आता पाहणार आहोत. तर त्यांना काय म्हणायचं आहे? रेस्पिरेटरी सेंटर्स. पुढे रेस्पिरेटरी सेंटर्स जे आहेत, रेस्पिरेटरी सेंटर काय रेग्युलेट करतो पहा? आपला रेट आणि डेप्थ ऑफ ब्रीदिंग. म्हणजे जसा रेट सांगितला आपण की एका मिनिटामध्ये 12 ते 16 एवढे ब्रीदिंग होत असतात, हा झाला रेट. डेप्थ म्हणजे काय? आता किती डेप्थ घ्यायचा, किती खोलवर घ्यायचा. जोराचा उसासा सोडतो पहा, आता मी सोडला तर ती झाली आपली डेप्थ. एखादं काम कंप्लीट झाल्यावर आपण असं डेप्थ ब्रीदिंग करतो, एक्सपायरेशन करतो. ठीक आहे. आणि कधी कधी डेप्थ इन्स्पायरेशन ही करतो, खूप जोराचा श्वास आतमध्ये घेतो. तर हे कोण रेग्युलेट करतो, कोण कंट्रोल करतो? आपल्या पॉन्स आणि मेडुला मध्ये प्रेझेंट असणारे रेस्पिरेटरी सेंटर्स कंट्रोल करतात. पुढे चलू आपण. आता रेस्पिरेटरी सेंटर्स जे आहेत ते डिवाइड झालेले आहेत इनटू 3 ग्रुप्स. पहिला ग्रुप आहे डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स इन मेडुला. आता डॉर्सल साइड म्हणजे कुठली? आता पहा मेडुला कुठे आहे पहा. मेडुला इथे आपल्याला पाहायला भेटतो मेडुला. तर ह्या मेडुलाच्या बॅक साइडला, पाठच्या साइडला, म्हणजे जिथे आपलं पहा नेक, समोरून नेक असेल तर तिथे मेडुलाच्या डॉर्सल साइडला, म्हणजे हे जी साइड दिसते आपल्याला त्याच्या बॅक साइडला काय प्रेझेंट आहे? त्याच्या बॅक साइडला न्यूरॉन्स प्रेझेंट आहेत. डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स म्हणजे तिथे खूप सारे काय आलेले आहेत? न्यूरॉन्स मिळून एक ग्रुप तयार केलेला आहे, मेडुलाच्या पाठीमागे तयार केलेला आहे, म्हणून त्याला डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स इन मेडुला त्याला म्हणायचं आहे इन्स्पायरेटरी सेंटर. हे नाव लक्षात ठेवा, पुढे आपल्याला यूज होणार आहे, त्यांच्याशी रिलेटेड आपल्याला डिस्कशन करायचं आहे. सेकंड ग्रुप आहे व्हेंट्रोलॅटरल ग्रुप इन न्यूरॉन्स इन मेडुला. आता व्हेंट्रोलॅटरल म्हणजे काय? लॅटरल म्हणजे, एक मिनिट, इथे सपोज आपला मेडुला पार्ट आहे ब्रेनचा, तर व्हेंट्रो मीन्स काय? जो समोरचा पार्ट आहे तो व्हेंट्रल आणि
ह्या ज्या साईडच्या साईड त्यांना म्हणायचंय लॅटरल. व्हेंट्रोलॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स इन मेड्युला त्यांना म्हणायचं आहे इन्स्पायरेटरी अँड एक्सपायरेटरी सेंटर. हे दोन्ही फंक्शन्स परफॉर्म करतात, इन्स्पायरेशन ॲज वेल ॲज एक्सपायरेशन. कुठले? व्हेंट्रोलॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स. हे जे डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स आहेत ते फक्त इन्स्पायरेशन साठी रिस्पॉन्सिबल आहेत. देन थर्ड न्यूमोटॅक्झिक सेंटर. थर्ड काय? न्यूमोटॅक्झिक सेंटर लोकेटेड इन पॉन्स. आता पॉन्स मध्ये हे दोन्ही जे आहेत आपले कुठे लोकेट होत आहेत? मेडुला मध्ये हे दोन सेंटर आपले लोकेट होत आहेत, इन्स्पायरेटरी सेंटर आणि इन्स्पायरेटरी अँड एक्सपायरेटरी सेंटर. ठीक आहे. आता थर्ड जो आहे तो आहे न्यूमोटॅक्झिक सेंटर, जो लोकेट होतो आपला पॉन्स ह्या पॉइंटच्या तिथे किंवा त्या पार्टच्या तिथे. हा कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? लिमिट्स इन्स्पायरेशन. सर्वात पहिले तो लिमिट्स, आपण किती इन्स्पायरेशन करावे, किती डेप्थ पर्यंत तो इन्स्पायरेशन आपला असावा, त्याच्यासाठी तो लिमिटेशन्स क्रिएट करतो. त्याला तो पार्ट आहे पॉन्स मधला न्यूमोटॅक्झिक सेंटर. कधी कधी तो अजून फंक्शन करतो स्लो वेव्ह स्लीप. कधी कधी आपल्याला झोप येत असते आणि हळूहळू झोप येत असताना हळूहळू आपले डोळे बंद होत असतात, त्याला म्हणायचं आहे स्लो वेव्ह स्लीप. त्याचबरोबर रॅपिड आय मुवमेंट स्लीप. आता रॅपिड आय मुवमेंट स्लीप म्हणजे काय? की आपल्याला झोप येत असते, ज्यावेळेस खूप झोप येत असते त्यावेळेस आपण डोळे पटपट पटपट इकडे तिकडे करत असतो, रॅपिड आय मुवमेंट्स करत असतो, झोपते वेळेस ते होतं. आणि कधी कधी सकाळी पण झोपताना ह्या रॅपिड आय मुवमेंट्स आपल्याला उठवलं की आपल्या आय मुवमेंट्स कशा होतात? जोर जोरात होत असतात, त्यांना म्हणायचे रॅपिड आय मुवमेंट. तर अशा पद्धतीने हे झाले आपले 3 सेंटर्स. आता पुढे पाहू. आता आपण एक सेंटर सांगितलं होता अपन्यूमोटॅक्झिक सेंटर. तर त्याच्या अपोजिट जो सेंटर आहे त्याला म्हणायचं आहे न्यूमोटॅक्झिक सेंटर. इथे जो आहे तो कुठला आहे? न्यूमोटॅक्झिक सेंटर. हा कसा आहे? ॲपन्यूस्टिक सेंटर इन मेडुला इज अँटागोनिस्टिक टू. अँटागोनिस्टिक मीन्स काय? अपोजिट. अँटागोनिस्टिक मीन्स काय? आपण 11वी मध्ये शिकलो होतं पहा. अँटागोनिस्टिक मीन्स काय? अपोजिट. त्याच्या अपोजिट हा काय करतो? फंक्शन करतो. जसं न्यूमोटॅक्झिक आपल्याला झोपेसाठी रिस्पॉन्सिबल आहेत, रॅपिड आय मुवमेंट साठी रिस्पॉन्सिबल आहे, तसा ॲपन्यूस्टिक सेंटर जो की कुठे प्रेझेंट आहे? तोही मेड्युला मध्येच प्रेझेंट आहे, पण तो न्यूमोटॅक्झिक सेंटरच्या अपोजिट मध्ये तो काय करतो? फंक्शन करतो. देन हा जो न्यूमोटॅक्झिक सेंटर आहे तो काय कंट्रोल करतो? कंट्रोल्स रॅपिड आय मुवमेंट, स्लीप अँड वेकफुलनेस. पहा, सकाळी सकाळी आपण झोपेतून उठतो त्यावेळेस ज्या मुवमेंट्स आहेत तो कंट्रोल करणारा आपला पार्ट आहे मेडुला मधला न्यूमोटॅक्झिक सेंटर. देन ड्युरिंग, आता आपण रेग्युलेशन कशा पद्धतीने होतं आपल्या बॉडीमध्ये ते पाहू. ब्रीदिंग मध्ये ब्रेनचं कसं कंट्रोल करतो. ड्युरिंग इन्स्पायरेशन, ज्यावेळेस इन्स्पायरेशन होतं पहा त्यावेळेस काय होतो? लंग्स एक्सपांड होतात आणि लंग्सचे तिथे प्रेझेंट असणारे स्ट्रेच रिसेप्टर्स, तिथे एक विशिष्ट असे काय प्रेझेंट आहेत? रिसेप्टर्स प्रेझेंट आहेत. हे रिसेप्टर्स काय करतात? स्टिम्युलेट होतात. हे रिसेप्टर्स काय होतात? स्ट्रेच रिसेप्टर्स स्टिम्युलेट होतात आणि स्टिम्युलेट झाल्यानंतर इम्पल्स सेंड करतात वॅगस नर्व द्वारे. आता वॅगस नर्व ही कुठली नर्व आहे? क्रॅनियल नर्व आहे. त्यापैकी ही 10th नंबरची नर्व आहे वॅगस. मग एकदा का स्ट्रेच रिसेप्टर स्टिम्युलेट झाले की ताबडतोब इम्पल्स, ज्या काही संवेदना आहेत, जो काही मेसेज आहे तो वॅगस नर्व द्वारे आपल्या एक्सपायरेटरी सेंटरकडे पाठवला जातो. आणि एक्सपायरेटरी सेंटरला पाठवताना कसा पाठवतात की नर्व इम्पल्सेस O2 सेन्सर काय इंडिकेट करतो की ऑक्सिजन लेवल इन्क्रीज झालेली आहे शरीरामध्ये. आता कार्बन डायऑक्साईड रिलीज करण्याचं फंक्शन आलेलं आहे, तसं ते मेसेज काय करतात? सेंड करतात आपल्या वॅगस नर्वद्वारे. आणि कुठे पाठवला जातो? जसं आपण सांगितलेलं आहे एक्सपायरेटरी सेंटर कुठे प्रेझेंट आहे? एक्सपायरेटरी सेंटर हा आपला मेडुला मध्ये व्हेंट्रोलॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन्सच्या तिथे आपला एक्सपायरेटरी सेंटर, इन्स्पायरेटरी आणि एक्सपायरेटरी सेंटर प्रेझेंट आहे. देन पुढे काय होतं? इट सेंड्स, नंतर एक्सपायरेटरी सेंटर काय सेंड करतो पहा? इनहिबिटरी इम्पल्सेस, की आता ऑक्सिजनचं
ऑक्सिजन ब्लड मध्ये खूप इन्क्रीज झालेला आहे. आता कार्बन डायऑक्साईड आपल्याला रिलीज करायचं आहे. मग इनहिबिट म्हणजे ऑक्सिजन थांबवा आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर रिलीज करा, अशा पद्धतीचा मेसेज येतो. मग तो एक्सपायरेटरी सेंटर काय सेंड करतात, इनहिबिटरी इम्पल्सेस थांबवण्यासाठी कुठे पाठवला जातो, तो इन्स्पायरेटरी सेंटरकडे. इन्स्पायरेटरी सेंटरनी इन्स्पायरेशन मध्ये काय झालेलं आहे, सर्वात प्रथम लंग्स एक्सपांड झालेले आहेत. लंग्स एक्सपांड झाल्यामुळे स्ट्रेच रिसेप्टर्स काय झालेले आहेत, स्टिम्युलेट झालेले आहेत आणि स्ट्रेच रिसेप्टर्स स्टिम्युलेट झाल्यामुळे ताबडतोब ते इम्पल्स पाठवतात. आपले डायफ्रॅम आणि इंटरकोस्टल मसल्स हे सुद्धा एक्सपांड झालेले आहेत. आउटवर्ड डायरेक्शनला आणि अपवर्ड डायरेक्शन मध्ये गेलेले आहेत तिथल्या मसल्स. मग ताबडतोब इम्पल्स वॅगस नर्व्हद्वारे एक्सपायरेटरी सेंटरकडे पाठवला जातो. नंतर एक्सपायरेटरी सेंटरकडून मेसेज येतो, इनहिबिटरी इम्पल्सेस येतात आणि ते कुठे पाठवले जातात, इन्स्पायरेटरी सेंटरकडे. काय म्हणून की आता ऑक्सिजन ब्लड मध्ये खूप वाढलेला आहे, आता स्टॉप करा, इनहिबिट करा, प्रिव्हेंट करा, थांबवा आता. नंतर इन्स्पायरेटरी सेंटर कडून इनहिबिटरी इम्पल्स गेले की ताबडतोब इन्स्पायरेटरी मसल्स काय होतात, रिलॅक्स होतात आणि एक्सपायरेशन आपलं परत होते. आणि ही सायकल जी आहे, सायकल कडे जाण्या अगोदर आपण इन्स्पायरेशन आपण पाहिलेलं आहे. आता एक्सपायरेशन पाहू. ड्युरिंग एक्सपायरेशन, आता जेवढं इन्स्पायरेशन मध्ये जे काही गोष्टी झालेल्या आहेत ते एक्सपायरेशन मध्ये त्याच्या अपोजिट होईल. जे लंग्स अगोदर एक्सपांड झाले होते, आता ते लंग काय झालेले आहेत, डिफ्लॅटेड आणि स्ट्रेच रिसेप्टर्स स्टिम्युलेट झालेले नाहीये तिथे. नो लॉंगर स्टिम्युलेशन आता तिथे राहिलेले नाही, आता इनहिबिट झालेले आहेत ते. देन इन्स्पायरेटरी सेंटर नो लॉंगर इनहिबिटेड, म्हणजे पुढची इन्स्पायरेशन आता तिथे होऊ शकते. न्यू इन्स्पायरेशन बिगिन्स, कारण त्यांच्याकडे इनहिबिट करण्यासाठी परत कुठलाच मेसेज किंवा कुठलीच इम्पल्स तिथे आलेली नाही. इन्स्पायरेटरी सेंटर इज नो लॉंगर इनहिबिटेड आणि त्याच्यामुळे न्यू रेस्पिरेशन बिगिन्स, सुरुवात होते. आणि ह्या इव्हेंट्सला, ह्या दोन्ही सायकल्स, इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशन, ह्या दोन्ही सायकलला मिळून जी काही इव्हेंट झालेला आहे त्याला म्हणायचं आहे हेरिंग ब्रुअर रिफ्लेक्स. त्याला काय म्हणायचं आहे, हेरिंग ब्रुअर रिफ्लेक्स. आता काय सायकल सांगितली आपण, की ज्यावेळेस इन्स्पायरेशन होतं त्यावेळेस लंग्स एक्सपांड होतात, ताबडतोब स्ट्रेच रिसेप्टर्स स्टिम्युलेट होतात, नंतर इम्पल्स सेंड केल्या जातात वॅगस नर्व्हद्वारे एक्सपायरेटरी सेंटरकडे. ताबडतोब एक्सपायरेटरी सेंटर इनहिबिटरी इम्पल्सेस पाठवतो कुणाकडे, इन्स्पायरेटरी सेंटरकडे. इन्स्पायरेटरी सेंटरकडून ताबडतोब मेसेज आला की मसल्स रिलॅक्स होतात आणि एक्सपायरेशन होतं. आणि एक्सपायरेशन मध्ये काय सांगितलं आपण, लंग्स डिफ्लॅट झालेले आहेत, स्ट्रेच रिसेप्टर्स नो लॉंगर स्टिम्युलेटेड आणि आपला इन्स्पायरेटरी सेंटर मध्ये नो लॉंगर इनहिबिशन आहे तिथे, म्हणून न्यू रेस्पिरेशन तिथे सुरुवात होऊ शकतो. ह्यालाच म्हणायचं आहे हेरिंग ब्रुअर रिफ्लेक्सेस. आणि हेरिंग ब्रुअर रिफ्लेक्सेस कंट्रोल काय करतो, आपली जी डेप्थ आणि रिदम आहे रेस्पिरेशनची, एक लयबद्धता, ताल लयबद्धता आहे की इन्स्पायरेशन इन्स्पायरेशन आणि किती तो डेप्थ असावा, हे कोण कंट्रोल करतो पहा, हेरिंग ब्रुअर रिफ्लेक्स. रिफ्लेक्स म्हणजे काय, प्रतीक्षित क्रिया, जसं तुम्ही ऐकलं असेल मराठीमध्ये नाव. ठीक आहे, तर पुढे आहे. त्याचबरोबर आपला हेरिंग ब्रुअर रिफ्लेक्स जो आहे अल्सो काय प्रिव्हेंट करतो पहा, काय टाळतो, लंग्स फ्रॉम इनफ्लॅटिंग टू ब्रस्टिंग. इनफ्लॅटिंग मीन्स काय, ते जास्त फुगत नाहीत, जास्त फुगले तर ते डॅमेज होण्याचे, फुटण्याचे, ते रप्चर होण्याचे ते चान्सेस आहेत. त्याच्यामुळे हा हेरिंग ब्रुअर रिफ्लेक्स जो आहे अल्सो प्रिव्हेंट काय करतो, लंग्स फ्रॉम इनफ्लॅटिंग टू ब्रस्टिंग. रेस्पिरेटरी सेंटरचा जो कनेक्शन आहे कोणासोबत आहे पहा, सेरेब्रल कॉर्टेक्स. आता आपल्या ब्रेनचे दोन पार्ट आहेत, इनर आउटर जो आहे कॉर्टेक्स आहे आणि इन्नर मिड्युला असं ब्रेनच्या पार्टला म्हणतात. तर रेस्पिरेटरी सेंटरचं कनेक्शन कोणासोबत आहे, सेरेब्रलचं कॉर्टेक्स, जो सेरेब्रमचा पार्ट आहे आपल्या ब्रेनचा लार्जेस्ट पार्ट, तर सेरेब्रल कॉर्टेक्स सोबत आहे. ह्याचाच अर्थ की वी व्हॉलंटरी चेंज आवर पॅटर्न ऑफ ब्रीदिंग. सेरेब्रल कॉर्टेक्स सोबत रेस्पिरेटरी सेंटरचं कनेक्शन असल्यामुळे आपण
आपला जो पॅटर्न आहे ब्रिदिंगचा तो व्हॉलंटरी कधी कधी कंट्रोल करतो पहा. कधी जोराचा श्वास घ्यायचा, कधी छोटा करायचा, कधी मोठा घ्यायचा. ठीक आहे, हा जो पॅटर्न आहे तो टोटली आपण कंट्रोल करू शकतो. व्हॉलंटरी कंट्रोल जो आहे तो प्रोटेक्टिव्ह आहे. कशामुळे प्रोटेक्टिव्ह आहे? बिकॉज इट अनेबल अस टू प्रिव्हेंट वॉटर ऑर इरिटेटिंग गॅसेस. पहा, व्हॉलंटरी कंट्रोल असल्यामुळे तो प्रोटेक्शन आहे. कशामुळे? जर आपण पाण्यामध्ये स्विमिंग वगैरे करत असतो तर नाकामध्ये पाणी जाऊ नये आपण वर तोंड करून श्वास तिथे थोडा वेळ काय करतो? स्टॉप करतो. त्याचबरोबर इरिटेटिंग गॅसेस असतील, पोल्युशन वगैरे आहे, तिथे आपल्याला माहिती आहे की इरिटेटिंग गॅस आहे, त्यावेळेस आपण टोटल काय करतो? आपलं नाक बंद करून घेतो, म्हणजे श्वास थोड्या वेळासाठी काय करतो? थांबवतो. ह्याच्यामुळे व्हॉलंटरी कंट्रोल आपल्यासाठी प्रोटेक्टिव्ह आहे, कारण त्याच्यापासून प्रिव्हेंट वॉटर अँड इरिटेटिंग गॅस फ्रॉम एंटरिंग लंग्स मध्ये ते एंटर होऊ शकत नाहीत. आणि त्याचबरोबर एबिलिटी टू स्टॉप ब्रीदिंग इज लिमिटेड. अजून त्याच्यामध्ये काय एबिलिटी आहे पहा? टू स्टॉप ब्रीदिंग इज लिमिटेड बाय कार्बन डायऑक्साइड इन ब्लड. ब्लड मध्ये कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण जास्त होऊ न देणे, हे सुद्धा काय स्टॉप करतो? तो ब्लड मध्ये जर जास्त कार्बन डायऑक्साइड झालेला असेल ताबडतोब तो काय करतो? ती एबिलिटी आपल्यामध्ये की ताबडतोब ऑक्सिजन आपल्याला हवा असतो. ठीक आहे, हे झालं आपलं रेग्युलेशन्स ऑफ ब्रीदिंग. आता पुढे पाहणार आहोत आपण मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट्स. ह्याच्यामध्ये काही मुवमेंट्स असे आहेत पहा, आपल्याला शिंक येते, खोकला येते, उचकी येते, जांभळी येते, ह्या प्रकार सारख्या ज्या आहेत त्या रेस्पिरेशनचेच प्रकार आहेत, पण ते मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट्स आहेत. सम रेस्पिरेटरी मुवमेंट्स आर डिफरंट फ्रॉम नॉर्मल मुवमेंट्स. आणि हे जे मुवमेंट्स आहेत आपल्याला हेल्प कशामध्ये करतात? विच हेल्प इन एक्सप्रेस इमोशन और क्लिअर एअर पॅसेज. आता पहा, आपण एक्सप्रेस इमोशन्स करतो, आपण हॅपी असो, आनंदी असतो किंवा सॅड असतो, लॉफिंग, क्राईंग ह्यासारखे जे इमोशन्स आहेत आपले. त्याचबरोबर ट्रॅकियामध्ये जर काही कफ वगैरे असेल तर तो पॅसेज क्लिअर करण्यासाठी आपण कफिंग करतो. ठीक आहे, त्यावेळेस तो पॅसेज ही तिथला क्लिअर होऊन जातो. त्यामुळे सम रेस्पिरेटरी मुवमेंट्स डिफरंट फ्रॉम नॉर्मल मुवमेंट्स विच हेल्प इन एक्सप्रेस इमोशन और क्लिअर एअर पॅसेज. हे जे रेस्पिरेटरी मुवमेंट्स आहेत ते आपल्याला आपले एक्सप्रेस इमोशन आपण एक्सप्रेस करू शकतो, त्याचबरोबर आपलं एअर पॅसेज ही क्लिअर करू शकतो. आणि ऑफ दीज मुवमेंट्स सम मे रिफ्लेक्सेस, ऑदर्स इनिशिएटेड व्हॉलंटरी. आणि काही जे आहेत आपण रिफ्लेक्सेस देतो, जसं की आपल्या घशामध्ये वगैरे काही अडकलं असेल, आपल्या ट्रॅकियामध्ये काही गेलं असेल विंड पाईप मध्ये, तर आपण ताबडतोब खाताना जर काही गेलं असेल, पाणी गेलं असेल, ताबडतोब आपण तिथं कफिंग करतो, खोकलतो. ठीक आहे, तर हे जे काही गोष्टी आहेत, रिफ्लेक्सेस आहेत, त्याच्यामध्ये आपण कफिंग म्हणजे आपला खोकला, यॉनिंग मीन्स आपली जांभळी, थकल्यावर आपण जांभळी देतो की नाही, त्याला यॉनोइंग, त्याचबरोबर स्नीजिंग म्हणजे शिंकणे, आणि हिकपिंग म्हणजे उचकी, ह्यासारखे आपण रेस्पिरेटरी मुवमेंट्स करत असतो, ज्या नॉर्मल मुवमेंट्स पेक्षा डिफरंट आहेत. तर ह्यांनाच म्हणायचं आहे मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट्स. तर आज इथे आपण सध्याला थांबत आहोत. ठीक आहे, आता राहिलं आपलं फक्त डिसऑर्डरचं पार्ट, ते आपण उद्या डिस्कस करू. आज इथे आपण थांबून जाऊ. थँक्यू.